यासोबत मंत्री महोदयांनी अजून एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। मालाडमध्ये जवळपास 240 एकर ही आय&बी मिनिस्ट्रीची जागा आहे। महाराष्ट्र सरकार सोबत कोलॅबरेट करून या क्रिएटिव्ह स्पेस मधली सगळ्यात मोठी अशा प्रकारची त्या ठिकाणी व्यवस्था ही उभी करण्याचा मानस हा मंत्री महोदयांनी त्या ठिकाणी बोलून दाखवलेला आहे। त्याच्यामुळे क्रिएटिव्ह वर्ल्ड मध्ये आणि विशेषतः फिल्म पोस्ट प्रोडक्शन किंवा स्टुडिओज या सगळ्या गोष्टींमध्ये वर्ल्ड क्लास अशा प्रकारची व्यवस्था ही मुंबईमध्ये तयार करून मुंबईला पुन्हा एकदा, आता आपण भारताचं एंटरटेनमेंट कॅपिटल आहोत पण वर्ल्ड एंटरटेनमेंट कॅपिटल मुंबईला करता येईल अशा प्रकारचं को क्रिएशन हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार मिळून या ठिकाणी करणार आहेत। त्याही बद्दल मी माननीय मंत्री महोदयांचे आभार मानतो। लवकरच या संदर्भातले एमओयूज देखील आम्ही करू आणि त्या संदर्भातली पुढचं प्लॅनिंग देखील जे आहे ते आम्ही निश्चितपणे सादर करू। पण मला असं वाटतं की या वेव्सच्या माध्यमातून एका ज्याला आपण क्रिएटिव्ह स्पेसच्या कन्व्हेन्शनमध्ये ग्लोबल मॅपवर मुंबईला आणण्याचा आपला प्रयत्न आहे आणि तो यशस्वी होईल। आपल्यालाही सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण याला वाईड पब्लिसिटी द्यावी, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल अशा प्रकारचा प्रयत्न आपण सर्वांनी करावा, अशा प्रकारची आपल्यालाही विनंती करतो।